दक्षिण पश्चिम मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक बनलंय। परिणामी 4 जूनच्या जवळपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। पुढचे 2 दिवस मान्सून दक्षिण पूर्व अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीप बेटं आणि केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो। यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली प्रणाली पाहता मान्सूनची वाटचाल वेगवान राहू शकते। केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो। तर मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली। दादर परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली तर अवघ्या काही मिनिटांच्या पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। गोवंडी, चेंबूर, जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये देखील दमदार पाऊस सुरू आहे। तिथे वसई विरारमध्ये देखील सकाळपासून पाऊस पडतोय। विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे। 5 मिनिटांच्या पावसानं वसई विरारला झोडपून काढलंय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळालाय। तर सकाळच्या पावसानंतर दुपारच्या सुमारास पुन्हा उकाड्याची तीव्रता वाढू शकते, त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागेल। जेजुरी गडावर देखील मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। खंडोबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची यावेळी तारांबळ उडाली। या पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवर पाणी अक्षरशः खळखळून वाहत आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या जेजुरी गडावरची। खंडोबाच्या दर्शनासाठी जे भाविक आले होते त्यांना या पायऱ्यांच्या कडेलाच थांबावं लागलं, कारण गडाच्या पायऱ्यांवरून हे पाणी अक्षरशः धबधब्यासारखं खाली येत आहे। रत्नागिरीत मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत। मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळतोय, कारण वातावरणात गारवा निर्माण झालाय। या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। यानंतर आपण जाऊया नाशिकमध्ये, कारण मान्सून पूर्व पावसात नाशिक महापालिकेच्या तयारीचा मात्र बोजवारा उडालाय। शहरातील रस्ते चिखलमय झालेत। जिथे खोदकाम करून ठेवलं होतं त्या ठिकाणी वाहनं देखील अडकून पडली आहेत। नाले सफाईचे दावे या पहिल्या पावसातच वाहून गेले। अनेक भागात पाणी साचलंय आणि पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे दुकानांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरलंय। प्रमुख चौक असू दे किंवा इतर रस्ते असू दे, तिकडे वाहतूक कोंडी होते। नागरिकांनी त्यामुळे संताप व्यक्त केलाय। कुंभमेळ्याच्या कामांचा गाजावाजा केला जातोय, पण मान्सून पूर्व पावसातच शहराची दैना उडाली आहे। महापालिका आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर त्यामुळे अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ऐका, त्या बिल्डिंगने ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। त्या बिल्डिंग